2024 मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2024 हे बघता बघता 2023 निघून गेल्यासारखं 2024 देखील निघून जाईल. आणि तुम्ही विचार करत बसाल की 2023 मध्ये जे राहिलं करायचं ते 2024 मध्ये कदाचित राहते की काय. आणि त्यासाठी मी हा तुमच्या सर्वांसाठी एक व्हिडिओ बनवतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2024 चा एक गेम प्लॅन देणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त 4 स्टेप्स मध्ये 2024 ला कसं जिंकायचं ह्याचा पूर्णपणे सूत्री फॉर्म्युला हा मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी आज जे काही तुम्हाला सांगणार आहे हे फक्त आणि फक्त मी माझ्या पेड कम्युनिटीमध्ये सांगतो. आणि आज न्यू इयरच्या निमित्ताने मी तुम्हाला हा पूर्णपणे व्हिडिओ हा तुमच्यासाठी पूर्ण बनवत आहे. चला तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसं काय जिंकायचं 2024 या विषयाबद्दल समजून घेऊया. आपल्या सर्वांना सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे तर 2024 मध्ये आपल्याला कसं जिंकायचंय. आणि त्यासाठी मी माझ्या कम्युनिटीमध्ये एक गोष्ट सांगतो ज्याचं नाव आहे ग्रोथ मल्टिप्लायर ड्रॉइंग बोर्ड. बघा, लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये जिंकायचं असेल तर तुमच्या हातामध्ये एक प्लान असला पाहिजे, एक आलेख असला पाहिजे. आणि तो प्लान कधी येतो? जेव्हा तो प्लान हा तुमच्या मेंदूमध्ये असतो आणि तेव्हा तो तुम्ही पेपरवरती उतरवता. राईट. असं म्हणतात की एखाद्या इंजिनियरच्या डोक्यात पहिली बिल्डिंग जन्माला येते आणि नंतर ती बिल्डिंग सत्यात उतरते. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये 2024 चा प्लान हा आज तुम्ही करणार आहात. त्यामुळे 2024 चा ग्रोथ मल्टिप्लायर बोर्ड हा काय आहे तर ग्रोथ मल्टिप्लायर ड्रॉइंग बोर्ड इज अ बोर्ड दॅट यू कॅन क्रिएट फॉर युअर ओन पर्सनल ग्रोथ, गेटिंग मल्टिप्लाइंग ग्रोथ फायनान्शियली, इमोशनली, मेंटली, स्पिरिच्युअली अँड इम्पॅक्टिंग युअर ओन अँड एव्हरीवन्स लाईफ. याचा अर्थ काय? जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ मल्टिप्लायर ड्रॉइंग बोर्ड तयार करणार असाल तर हा बोर्ड तुमच्या पर्सनल ग्रोथला मल्टिप्लाय करण्यामध्ये मदत करणार आहे. मग तो तुमच्या इमोशन्सला मल्टिप्लाय करणार, तुमच्या फायनान्शियलला मल्टिप्लाय करणार, तुमच्या मेंटल रिलेशनशिपला डबल करणार, त्यानंतर स्पिरिच्युअल रिलेशनशिप इन्क्रीज करणार आणि इम्पॅक्ट करणार तुमच्या आयुष्याला. आता हे कसं तर समजून घ्या. सर्वात प्रथम आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, एक बेसिक फाउंडेशन आपल्या प्रत्येकाला फॉलो करायची गरज आहे. आणि ते बेसिक फाउंडेशन काय तर 10 रूल आहेत, 10 प्रिन्सिपल आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे 2024 मध्ये. म्हणजे प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा तुमचा मेंदू किंवा जेव्हा जेव्हा तुमचं मन एखाद्या निगेटिव्ह गोष्टीकडे वळेल त्या वेळेला तुम्हाला ही गोष्ट तुमच्या मेंदूला अधोरेखित करायची आहे. ओके. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पासून भरकटत जाल त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट सांगायची, जेणेकरून तुमचं माइंड पूर्व नियोजित स्तरावरती पुन्हा एकदा येईल. सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एक्सपांड युअर अवेअरनेस. बघा, लक्षात घ्या, या जगामध्ये तुमचं अवेअरनेस हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट मिळायचे असतील तर मी माझ्या मेंटॉरकडनं शिकलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला रिझल्ट मिळायचे असतील तर तुमचे रिझल्ट हे तुमच्या ऍक्शनने येत नाही, तुमच्या ऍक्शनमुळे रिझल्ट येत नाही. कारण तुमच्या ऍक्शनला पण कशाची तरी गरज असते आणि त्या ऍक्शनला गरज असते ती म्हणजे ऍक्सेप्टन्सची. आता ऍक्सेप्टन्स म्हणजे काय? एखादी गोष्ट माझ्यामध्ये बदल करायचा आहे की नाही, कसा करायचा आहे, ह्याला आपण ऍक्सेप्टन्स म्हणतो. आणि ऍक्सेप्टन्स आपल्याला कुठून येतं तर ते आपल्याला येतं अवेअरनेस. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा अवेअर असता तेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता, ऍक्सेप्ट असता तेव्हा तुम्ही ऍक्ट करता तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतात. त्यामुळे जितकं तुमचं अवेअरनेस तुम्ही एक्सपांड कराल, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडताय, कोणत्या गोष्टींमध्ये तुमचं नुकसान होतंय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर 2024 तुमचं सगळ्यात चांगलं जाईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा फोकस हा रिऍडजस्ट करता आला पाहिजे. जसं तुम्ही फोटो काढायला जाता कॅमेरामध्ये आणि कॅमेरामध्ये फोटो काढत असताना कदाचित तुम्ही 1980 ते 1995 मध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही कोडॅकचे कॅमेराज बघितले असतील. कोडॅकच्या कॅमेराजमध्ये तुम्ही बघत असाल की जेव्हा तेव्हा तुम्हाला फोटो काढायचा असतो तेव्हा तुम्हाला कॅमेराचा फोकस हा ऍडजस्ट करावा लागतो. आपल्या आयुष्यात देखील असंच काहीसं असतं मित्रांनो. याचा अर्थ काय तर आपल्याला प्रत्येक क्षणाला आपला फोकस हा ऍडजस्ट करता आला पाहिजे. आपल्याला बघता आलं पाहिजे की कोणत्या गोष्टींमार्फत मला क्लिअरिटी मिळते, कोणत्या गोष्टींमार्फत मला दूरदृष्टी मिळते. जितका फोकस तुमचा क्लिअर असेल ना मित्रांनो, तितक्या जास्त चांगल्या गोष्टी या 2024 मध्ये तुम्ही मिळवू शकता. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे रिकॅलिब्रेट युअर इंटेन्शन. बघा, लक्षात घ्या, आज आपण सर्व आपल्या दिशांमध्ये राहतोय. म्हणजेच काय, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशा आहेत, बरोबर. आणि जर तुम्ही बघाल एखादा खलाशी एखाद्या होडीला घेऊन समुद्रातनं किंवा एखाद्या नदीत जात असेल तर त्या खलाशीला जे मार्गदर्शन करते ती दिशा सोबत ते होका यंत्र देखील असतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक होका यंत्र हवं ज्याचं नाव आहे इंटेन्शन.
आपल्या प्रत्येकाला आपलं इंटेन्शन हे होका यंत्र रिकॅलिब्रेट करता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या होका यंत्राला रिकॅलिब्रेट करत नाही, म्हणजेच काय, प्रत्येक वेळेला चाचपडत नाही की माझे इंटेन्शन जे मी करतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे की नाही, तोपर्यंत मला ते रिझल्ट मिळणार नाही. बघा लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं इंटेन्शन योग्य दिशा तुम्हाला दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे रिकॅलिब्रेशन ऑफ इंटेन्शन इज another thing what you need to keep in mind. That is the point number 3. Third principle. Fourth principle is about outgrowing your personality. तुमच्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, you cannot be the same person and expect different result, right? With the old personality you cannot get the better result. So काय करायचंय 2024 मध्ये तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला आउटग्रो करायचंय. तुमच्या पर्सनॅलिटीच्या बाहेर तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला ग्रो करण्यावरती लक्ष द्यायचंय. तुम्ही जोपर्यंत 2024 मध्ये 2023 ची पर्सनॅलिटी घेऊन अडकून पडाल तोपर्यंत तुमची ग्रोथ होणार नाही. दॅट इज पॉइंट नंबर 4. पॉइंट नंबर 5 इज यू नीड टू डू अ प्रायोरिटाइज फॉर वेलबिंग. तुमच्या प्रत्येकाला कळायला पाहिजे तुमची हेल्थ, तुमचं स्वास्थ्य हे जगामध्ये सगळ्यात सर्वोपरी आहे. जोपर्यंत तुमचं मन स्थिर नाहीये, जोपर्यंत तुमची हेल्थ स्थिर नाहीये, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं वेलबिंग हे प्रायोरिटाइज करायचंय. तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण जर तुमचं मन स्थिर असेल तर निर्णय स्थिर असणार, निर्णय स्थिर असतील तर आयुष्य स्थिर असेल, राईट? दॅट इज कॉल्ड प्रायोरिटाइज युअर वेलबिंग. नेक्स्ट पॉइंट इज अबाउट बिल्डिंग द न्यू बेटर अँड बेस्ट व्हर्जन. तुमच्या प्रत्येकाला जेव्हा जेव्हा तुम्ही 2024 मध्ये काम करायचा प्रयत्न कराल तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला एक निर्णय सांगा. तो म्हणजे काय, की मी कोणती अशी गोष्ट नवीन करतोय, कोणती गोष्ट अशी चांगली करतोय आणि कोणती गोष्ट अशी सर्वोत्तम करतोय. या 3 गोष्टींचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्या 2024 मध्ये द्यायचंय. जर या 3 गोष्टींपैकी एकही गोष्ट, जर नवीन गोष्ट जी करताय ती ह्या तिघांपैकी एकाही गोष्टीमध्ये पडत नसेल, तर ती गोष्ट तुम्ही न केलेली बरी. तुम्ही आयदर न्यू व्हायचंय, बेटर व्हायचंय किंवा बेस्ट व्हायचंय, राईट? दिस इज द पॉइंट ऑफ what you need to follow in 2024. The next point which you need to follow, this is what I learned from my mentor. System works, people fail. आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये इतके बिझी असतो ना मित्रांनो, कदाचित आपण आपल्या आयुष्याला ऑर्गनाइज करण्यावरती लक्ष देत नाही. बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला एकदा यश मिळतंय तर ते यश वारंवार मिळण्यासाठी तुम्हाला काही सिस्टम्स तुमच्यामध्ये डेव्हलप करावे लागतात आणि ते सिस्टम्स हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायला मदत करतात. जोपर्यंत तुम्ही सिस्टम डेव्हलप करत नाही त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये रिझल्ट यायला उशीर लागतो किंवा विलंब लागतो. एखादी गोष्ट तुम्हाला प्रेडिक्टेबल रिझल्ट, प्रेडिक्टेबल पिरियड ऑफ टाइम वरती तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला सिस्टम वर्क्स, पीपल फेल हे प्रिन्सिपल वापरावं लागतं. तुम्हाला विचार करावा लागतो, व्हॉट वे आय कॅन क्रिएट सिस्टम इन माय लाईफ सो दॅट आय कॅन बीट माय एक्सपेक्टेशन फ्रॉम 2024. नेक्स्ट पॉइंट इज अबाउट ओव्हर थिंकिंग किल्स युअर क्रिएटिव्हिटी. नाउ दिस इज समथिंग व्हेरी बिग. भरपूर लोकांना मी बघितलंय की ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये ओव्हर थिंकिंग मध्ये अडकतात. ओव्हर थिंकिंग मध्ये अडकल्यानंतर त्यांना कळत नाही नेमकं निर्णय कसे घ्यायचे. निर्णयांमध्ये त्यांच्या हातून खूप साऱ्या चुका होतात. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग करता किंवा कोणीही ओव्हर थिंकिंग करतं तेव्हा त्यांची क्रिएटिव्ह पॉवर किंवा क्रिएटिव्ह एबिलिटी ही खाली जाते. ह्याचा अर्थ काय, बघा लक्षात घ्या, तुमच्या मनात एखादा विचार येतो, तो मनातला विचार हा कदाचित रास्त असेल किंवा नसेल, तो क्रिएटिव्ह ब्रेन मध्ये येतो आणि जेव्हा त्या क्रिएटिव्ह ब्रेनला तुम्ही लॉजिकल ब्रेनने अप्लाय करता आणि त्याला इव्हॅल्युएट करता तेव्हा त्याची सर्व क्रिएटिव्ह पॉवर ही पूर्णपणे नाहीशी होते. समजा एक तुमच्या मनामध्ये एक आयडिया आली आहे आणि ती आयडिया ही तुमच्या लॉजिकल ब्रेनला पटत नाहीये. मग तुमचा लॉजिकल ब्रेन काय करणार, तुमचा लॉजिकल ब्रेन हा प्रत्येक गोष्टीमध्ये लूप होल काढण्याचा प्रयत्न करणार आणि जोपर्यंत तुमचा ब्रेन हा लूप होल काढणार तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे ओव्हर थिंकिंग kills your creativity. This is the next point which you need to keep in mind. So do not overthink. Next point is about slow decision is equal to no decision. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, लाईफ इज ऑल अबाउट टेकिंग डिसिजन. लाईफ इज नॉट जस्ट अबाउट गोइंग विथ द फ्लो. नो, नॉट ॲट ऑल. लाईफ इज ऑल अबाउट टेकिंग डिसिजन. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये स्लो डिसिजन घेताय किंवा कमी स्पीडमध्ये निर्णय घेताय तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही निर्णय न घेण्यासारखे करताय. याचा अर्थ काय मित्रांनो, बघा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात 10 निर्णय तुम्ही जर घेतले, 10 पैकी 7 ते 8 निर्णय हे तुमच्या बाजूने जाणारच नाहीयेत. त्यामुळे आपल्याला इमोशनली अटॅचमेंट व्हायचं नाहीये डिसिजन मेकिंग साठी. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जर मला माझ्या आयुष्यात निर्णय घ्यायचे असतील तर माझ्या आयुष्यात मला पटकन निर्णय घ्यायचे. इफ आय गेट 10% चान्स ऑफ गेटिंग सक्सीड इन समथिंग, आय नीड टू ट्राय दॅट थिंग. ओके,
Whether I'm going to be successful or whether I'm not going to be successful, that is a different part. But what I need to understand is that slow decision is equal to no decision, right? And last but not the least, you need to understand that victim mindset is not victory mindset. जर आपण 2024 ला जिंकायचं असेल तर आपल्या प्रत्येकाला हे गोष्ट कळाली पाहिजे. ती म्हणजे काय, तर 2024 मध्ये विक्टिम माइंडसेट मधनं आपल्याला बाहेर पडायचंय. माझ्याबरोबर हे होत नाहीये, मला बॉस सपोर्ट करत नाही, माझ्याबरोबर ह्या गोष्टी घडत नाहीये, या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडून मी कसा जिंकू शकतो, मला काय करावं लागेल, माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत, मला त्याचा कसा वापर करता येईल, या गोष्टींमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही या 10 गोष्टी विचार करताना मित्रांनो, दॅट इज वेअर यू आर एबल टू अंडरस्टँड बिल्डिंग अ राईट फाउंडेशन. 2024 मध्ये फाउंडेशन जर योग्य बिल्ड करायचं असेल तर तुम्हाला या 10 गोष्टी फॉलो कराव्या लागणार. ना 1 मिनिटं वाट बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या 10 पैकी कोणती गोष्ट अशी आहे जी तुम्ही सध्या करत नाही आहात आणि तुम्हाला त्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. ओके, मग त्या कदाचित एक्सपॅन्ड युअर अवेअरनेस असेल, कदाचित दुसरं काहीतरी असेल. मल्टिपल आन्सर असतील तर मल्टिपल आन्सर लिहा कमेंट बॉक्समध्ये आणि मी तुम्हाला रिप्लाय करायला नक्कीच वाट बघेल. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत मित्रांनो आपला 2024चा आलेख आपण कसा तयार करणार आहोत. बघा लक्षात घ्या, 2024 मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच तुम्हाला 2024 मध्ये काही सिस्टम फॉलो करावं लागला. आणि आता जी मी तुम्हाला सिस्टम देतोय ही पेड मेंटॉरशिप सेशन मधली सिस्टम आहे, जी माझ्या फक्त पेड मेंटॉरशिप मधल्या स्टुडंटला देतो. आणि ही सिस्टम खूप पॉवरफुल आहे, समजून घ्या. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला 2024 साठी गेम प्लॅन बनवण्यासाठी, ड्रॉइंग बोर्ड बनवण्यासाठी एक नोटबुक घ्यायची आहे जी फुलस्केप साईज मध्ये असेल किंवा ब्लँक पेपर घ्यायचा आहे जो तुम्हाला ड्रॉ करायला मदत करेल. आता त्या ब्लँक पेपरवरती तुम्हाला एक डिझाईन करायची आहे, बरोबर. ही अशी तुम्हाला एक डिझाईन करायची आहे आणि या अशा डिझाईन मध्ये तुम्हाला काही गोष्टी या फिलअप करायच्या आहेत. आता या फिलअप काय करायच्या समजून घ्या. सर्वात प्रथम तुम्ही जर बघाल तर मध्यबिंदूमध्ये मी 2024 गेम प्लॅन म्हणून लिहिलेलं आहे, राईट. तर तुम्हाला कळायला पाहिजे तुमच्या अवतीभोवती जवळपास 8 पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत. इनपुट 1, इनपुट 2, इनपुट 3, इनपुट 4, इनपुट 5, इनपुट 6, इनपुट 7, इनपुट 8 आणि मध्यबिंदू म्हणजे 2024 गेम प्लॅन. तुम्हाला काय करायचंय, 2024चं जे काही एक ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा एक गोल आहे जे तुम्हाला फॉलो करायचं आहे, ते गोल तुम्हाला मधोमध लिहायचं आहे. समजा तुम्हाला 2024ला जिंकायचं आहे, 2024ला तुम्हाला जिंकायचं असेल आणि जर ते तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल तर ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही त्या मधोमध लिहा. मग ते कदाचित तुमच्यासाठी घर घेणं असेल, कदाचित तुमच्यासाठी होम लोन परतफेड करणं असेल, कदाचित तुमच्या मिसेससाठी तुम्हाला काहीतरी वस्तू घेण्याचं गोल असेल, काहीही गोल असेल. एकच गोल घ्या, मल्टिपल गोल घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला एका गोलवरती ही प्रिन्सिपल फॉलो करता आली तर ही प्रिन्सिपल तुम्ही सर्व गोलवरती फॉलो करा. ओके, हो, आय होप यू आर डन. ओके, वंडरफुल. नाउ once you have written the winning year 2024, then what you need to do is you need to identify the input 1, input 2, input 3, input 4 असं करत करत तुम्हाला इनपुट 8 पर्यंत फाइंड करायचे. आता बघा, मला जर 2024 जिंकायचं असेल तर मला नेमकं काय लागणार हा विचार करायचा. जर समजा तुम्हाला 2024 मध्ये घर घ्यायचंय तर नेमकं काय लागणार. आता मी तात्पुरतं तुम्हाला मी माझं एक्झाम्पल घेऊन सांगतो. 2024 मध्ये मला जर जिंकायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर काय करावं लागणार. सगळ्यात पहिली गोष्ट त्याला ग्रोथ माइंडसेट लागणार. तर इनपुट 1 विल बिकम ग्रोथ माइंडसेट, इनपुट 2 विल बिकम मनी मॅनेजमेंट, Input 3 will become learning and development. Input 4 will become personality development. Input 5 will become relationship management. Input 6 will become decision making. Input 8 will become optimization and improvement. And input 8 will be next version. आता मला 1 मिनिट विचार करा आणि सांगा, या 8 ऑब्जेक्टिव्हला, या 8 गोष्टींना जर मी साध्य केलं तर मी माझं मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे 2024चं ते अचीव करू शकतोय का. उत्तर आहे हो. जर मी ग्रोथ माइंडसेट केलं त्याची मदत मला माझ्या 2024ला जिंकण्यासाठी होणार आहे. जर मी मनी मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर 2024ला जिंकण्यामध्ये मला त्याची मदत होणार आहे. जर मी लर्निंग अँड डेव्हलपमेंट केलं तर त्याची मदत मला 2024 मध्ये होणार आहे.
जर मी माझ्या पर्सनॅलिटीवरती काम केलं तर 2024 मध्ये त्याची मदत होणार आहे. जर मी माझ्या रिलेशनशिप बिल्डिंग वरती काम केलं तर त्याची मदत 2024 मध्ये होणार आहे. डिसिजन मेकिंग वरती मी काम केलं तर 2024 मध्ये त्याची मदत होणार आहे. ऑप्टिमायझेशन अँड इम्प्रुव्हमेंट जर मी केलं तर त्याची मदत देखील 2024 मध्ये मला होणार आहे. आणि जर समजा मी माझा नेक्स्ट व्हर्जनचा पिक्चर तयार करू शकलो तर त्याची मदत देखील मला 2024 मध्ये होणार. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. फक्त तुम्हाला पॉइंट्स लिहायचे, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एक मेन ऑब्जेक्टिव्ह फाइंड करायचा आणि मेन ऑब्जेक्टिव्ह मधले 8 सब पॉइंट तुम्हाला फाइंड करायचे. 8 अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला ते मेन ऑब्जेक्टिव्ह हे हासिल होऊ शकतं. पण लक्षात घ्या, इथे तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करताना एकच गोल एका वेळेला घ्यायचा आहे. फक्त मध्यबिंदू हा तुमचा गोल असणार आणि बाकीच्या सर्व गोष्टी ह्या तुमच्या ऍडिशनल इनपुट असणार. ओके, I hope you are very clear with this. So let's begin with next part. Now, what you need to do is तुमच्या नोटबुक वरती तुम्हाला ह्या पूर्ण हा पूर्ण ड्रॉइंग बोर्ड पूर्णपणे तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. जेणेकरून तुम्ही थीम 1, थीम 2, थीम 3, थीम 4, थीम 5, थीम 6, थीम 7, थीम 8 आणि थीम 9 तुम्ही लिहू शकता. आता आपण मगाशी फक्त इनपुट 8 पर्यंत बघितलं, पण इकडे तुम्ही थीम 9, 10, 11, 12 जितकं काही पाहिजे तुम्हाला तितक्या तुम्ही लिहू शकता. ओके, आता समजा जर तुम्हाला ज्या इनपुट तुम्हाला मिळाले, ओके, तुम्हाला ते इनपुट ह्या ड्रॉइंग बोर्ड मध्ये टाकायचे. आता हे ड्रॉइंग बोर्ड मध्ये तुम्ही कसे टाकाल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला 4 गोष्टी करायच्या. स्टेप 1, सगळ्यात पहिलं तुम्हाला आयडेंटिफाय करायचे 8 ते 9 थीम्स ज्या तुम्हाला तुमच्या 2024 मध्ये जिंकायला मदत करणार आहे. जसं मगाशी मी म्हटलं, त्या ह्या थीम्स नसून इनपुट आहेत. इनपुट म्हणजे काय, तर समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, रिलेशनशिप, फायनान्स हे थीम्स असतील, बरोबर. हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, रिलेशनशिप किंवा फायनान्स हे जर समजा थीम्स असतील तर ती झाली स्टेप 1, बरोबर. याचा अर्थ काय, ज्या 8 ते 9 थीम्स तुम्ही आयडेंटिफाय केल्या त्याच्यामध्ये हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, रिलेशनशिप आणि फायनान्स हे नावं येणार. स्टेप 2 मध्ये तुम्ही त्या प्रत्येक थीम मध्ये, म्हणजे जर समजा पहिलं थीम आहे हेल्थ, बरोबर, त्या हेल्थ मध्ये तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटी फाइंड आउट करायच्या आहेत, 3 टार्गेट फाइंड करायचे आहेत. जे 3 टार्गेट तुम्हाला हासिल करायचे. समजा तुम्हाला तुमचं वेट हे 75 किलोपेक्षा कमी करायचं आहे. तुम्हाला जर समजा शुगरचा त्रास असेल तर शुगरचा त्रास कमी करायचा आहे, किंवा तुम्हाला 8 तास झोप पूर्ण करायची आहे. हे 3 टार्गेट आहेत त्या हेल्थच्या रिलेटेड. मग मगाशी जसं आपण इनपुट मध्ये ग्रोथ माइंडसेट बघितलं, तर ग्रोथ माइंडसेट मध्ये ज्या 3 टार्गेट आहेत त्या 3 टार्गेटला तुम्ही इथे लिहू शकता तुमच्या एका थीमच्या खाली. आणि थर्ड पॉइंट इज अबाउट यू नीड टू आयडेंटिफाय वन ऍक्टिव्हिटी टू अचीव दॅट वन टार्गेट अंडर इच थीम. म्हणजेच काय, एक थीम येणार, एक इनपुट येणार, त्याच्या खाली एक टार्गेट येणार, 3 टार्गेट येणार, त्या 3 टार्गेटच्या खाली 3 ऍक्टिव्हिटी येणार. याचा अर्थ काय, तुम्हाला एक थीम मिळणार, 27 टार्गेट मिळणार वर्षभरासाठी, आणि 27 टार्गेटमध्ये 27 ऍक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी, प्रत्येक टार्गेटसाठी प्रत्येक एक ऍक्टिव्हिटी. जर मला वेट रिड्यूस करायचंय, आयदर मला शुगर खाणं कमी करायचंय, किंवा मला वॉकिंगला जायचंय, मला जिमला जायचंय, नाउ दॅट बिकम्स युअर ऍक्टिव्हिटी. द बेस्ट पार्ट इज दॅट you don't have to focus on themes, you don't have to focus on targets, you just have to focus on one activity at a time. Okay, if you think this is simple, type simple into a comment box. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही ड्रॉइंग बोर्ड बनवाल तेव्हा तुम्हाला त्या ड्रॉइंग बोर्ड मध्ये 9 थीम असतील. 9 थीम म्हणजे कोणत्या, ज्या मगाशी आपण इनपुट मध्ये बघितल्या, राईट. ग्रोथ माइंडसेट, मनी मॅनेजमेंट, रिलेशनशिप मॅनेजमेंट, बरोबर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्या सर्व. त्या प्रत्येक थीम मध्ये किंवा इनपुट मध्ये त्या इनपुटला अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 टार्गेट लागणार, राईट. आणि त्या 3 टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी प्रत्येक टार्गेटला एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला जोडावी लागणार. आणि जेव्हा तुम्ही ह्या कराल तेव्हा तुम्ही 4थ्या स्टेजवरती जाल, ज्याला आपण बोलतो डू दिस फॉर 9 ऍक्टिव्हिटीज. नाव 9 थीम्स, 9 थीम्स, 3 टार्गेट फॉर इच ऑफ द थीम्स अँड 3 ऍक्टिव्हिटीज फॉर इच ऑफ द टार्गेट. वेन यू आर एबल टू डू दॅट, तुम्हाला तुमचा ड्रॉइंग बोर्ड हा कदाचित असा दिसेल. लक्षात घ्या मित्रांनो, 2024 मध्ये जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला ही मेहनत करावी लागेल. थीम 1, थीम 2, थीम 3,
थीम 4 प्रत्येक थीम मध्ये तुम्हाला 3-3 टार्गेट मिळणार आणि त्या टार्गेटच्या पुढे तुम्हाला एक-एक ऍक्टिव्हिटी लिहायची. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट कराल ना मित्रांनो 2024 हे तुमचंच असेल. राइट? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा. नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कोणता तरी एखादा वेगळा व्हिडिओ बघायचा आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी शिकायचंय, तर नक्की मला कमेंट करून सांगा की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. आणि जर समजा तुम्ही अजून देखील आपल्या कम्युनिटीमध्ये सामील झालेला नसाल, तुम्हाला जर समजा तुमची सॅलरी ही 90 दिवसात वाढवायची असेल आणि तुमची ग्रोथ करायची असेल, तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आपला येणारा मास्टर क्लास नक्की अटेंड करा. आपल्या येणाऱ्या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला तुमची सॅलरी ही 90 दिवसात कशी वाढवायची हे शिकवण्यासाठी मी तुम्हाला मदत करायला तत्पर आहे. तेव्हा तुर्तास तुमची वाट बघतो मित्रांनो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.